आणि आज आपल्या नारंगावमध्ये या ठिकाणी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार, सेना, भाजप, आरपीआय, रासप या महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्या महिलांना भेटीसाठी या ठिकाणी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सुविध पत्नी कल्पनाताई आढळराव पाटील या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत, आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। आज या ठिकाणी त्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा आधारवड म्हणजेच बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या संतोष नाना खैरे जे सदैव नारंगावचा विकास ध्यास आणि या प्रत्येक कामामध्ये पुढाकार घेऊन कुठलेही काम कसं होईल यासाठी पाठपुरावा करत असतात आणि बाबूभाऊंची ती मोठी ताकद आहे। या ठिकाणी अर्चनाताई माळवदकर ज्या पंचायत समितीच्या आपल्या सदस्य आहेत, उपस्थित असलेले आशिष भाऊ माळवदकर की ताईची कमतरता आपल्याला कमी पडू देत नाही, जिथे कमी तिथे मी आहेच, कारण त्यांनी या ठिकाणी 15 वर्ष ग्रामपंचायतमध्ये सत्ता काबीज केली, गाजवली आहे, त्यांना चांगला चांगला अनुभव आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या खऱ्या अर्थाने माजी सभापती आणि आताच्या महिला आघाडीच्या आपल्या वाघताई, त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य बापते भाऊ, त्याचप्रमाणे संतोष दांगट जरी उपस्थित नसला तरी इथे तुर्ती उपस्थित आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आहेत ताई उपस्थित झालेल्या राणीताई जाधव, या ठिकाणी सेसाटताई आणि खऱ्या अर्थाने सर्वच बाबूभाऊंची सौभाग्यवती आत्या, आजी सगळेच, कारण ह्या 4 नंबरमध्ये यायचं म्हटलं आणि सभागृहात यायचं म्हटलं की निश्चितपणाने आजी आलीच पाहिजे। आजी अगदी तिकडून मी पाहत होती, वॉकरवर येत होत्या, आजी इथे प्रत्येक नातवाचं, लेकाचं, सगळ्यांचं कौतुक पाहत असतात आणि म्हणूनच मला त्यांचा खूप अभिमान वाटतो। या ठिकाणी आज आपण सगळेजण जमलो आहोत की शिवाजीदादा आढळराव पाटील, सुप्रिया खरोखर बाळाची बायको मागेच राहिली, खैरे आहे ना, नानाचं नाव आलं आणि सुप्रिया मागे पडली, पण सुप्रिया मिलला देवानी पुढे बसवलं की इथे मध्ये वहिनीच्या शेजारी बस, ती या वार्डाची सदस्य आहे। तिला देखील काल मी सांगितलं की सुप्रियाला न सांगता बापतेला सांगितलं की बापते हो तुम्ही, तो तुम्हाला बाळा पण माझ्या बरोबर आहे, म्हणजे मग तुम्ही दोघं एक काम करा, तू बहिणीला सांग, बघा बहिणीला, बापतेनी कोणाला सांगायचं, बहिणीला, बायकोला नाही म्हटला, आणि इकडे सुप्रियाला बाळाला सांगायला सांगितलं आणि बाळासाहेब पाटीलांना मी म्हटलं की या दोघींना तुमच्याकडे पाठवते, यांना सहकार्य करा, यांना इथे सगळ्या महिलांना घेऊन वहिनी भेटायला येणार आहेत त्या महिलांसाठी। आणि म्हणून खरोखरच या ठिकाणी वहिनी समेत देखील आलेल्या अरुण गिरंजया, सौभाग्यवती गिरेताई, त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेतील सहकारी या ठिकाणी भोरताई, कारण आपल्या सर्वांना सुरेश भोर परिचित आहे, पण आमच्या ताई तुम्हाला परिचित नसेल, परंतु ताईंनी देखील सभागृहात 5 वर्ष माझ्यासोबत काढलेली आहेत। या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी थोरातताई समोर वळसे, कारण ते शेवाळे सारखं येतं वळसे, आमदारांना टप देणाऱ्या वळसेताई देखील या ठिकाणी आहेत आणि बाळासाहेबांचे सगळे सहयोगी। मला एवढंच सांगायचं की शिवाजीदादा आढळराव यांना मतदान का करावं यावर व्यवस्थित असं बाळासाहेबांनी तुम्हा सर्वांना सांगितलं की तुमच्या डोक्यात जे असेल ते सर्व त्यांच्या सांगण्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याला अभिनेता नको, अभिनेता म्हणून खूप चांगला आपला भूमिपुत्र आहे, तो अभिनेता खूप मोठा व्हावा, तो देशाच्या उंचीवर जावा, आमचं त्याला खरोखरच शुभेच्छा आहे, परंतु नेता म्हणून शिवाजीदादा आढळराव पाटीलच पाहिजे, कारण शिवाजीदादा आढळराव पाटलांसारखं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याची गरज आज मोदी सरकारला सुद्धा आहे। आणि नरेंद्र मोदी हे देशाचं नेतृत्व करत असताना 70 वर्षाचा इतिहास मोडून त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या महिन्यातला झालेला हल्ला, 44 जवान धराशायी झाले, त्यावेळी घेतलेला निर्णय आणि खऱ्या अर्थाने जगभर फिरत असणारा एक पंतप्रधान भारत देशाचं रक्षण कसं करू शकतो ते त्यांनी दाखवून दिलं। पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी त्यांची रसद बंद करून त्या ठिकाणी 300 अतिरेक्यांना त्यांनी धराशायी केलं आणि आपला भारत देशाचा झेंडा उंचावला
अभिनंदनला परत आणलं ते कधी शक्य झालं नसतं जर नरेंद्र मोदी नसते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दादांसारखा शिरूर लोकसभेचा सिलेंडर त्या ठिकाणी त्यांची ताकद वाढवण्यासाठी पाठवायचं आहे. कारण तुम्हाला माहित आहे, ज्ञात आहे का एका मताने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळलं होतं. ते एक मत म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील असं आपण सगळ्यांनी समजायचं आहे. आणि येत्या 29 तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाणापुढील बटन दाबून आपल्या दादांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तुमच्या सर्वांच्या मनामध्ये जी काही कल्पना असेल, तुम्ही माझा खूप आदर करता. मी निश्चितपणाने माझ्याकडे तुम्ही विकासाचा ध्यास म्हणून पाहता. निश्चितपणाने पहिली लढाई लोकसभेची आहे आणि नंतर विधानसभेची आहे. त्यामुळे पहिली लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ती जिंकल्यानंतर पुढची लढाई लढण्यासाठी मला आमदार करण्यासाठी कोणी रोखू शकणार नाही हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छिते. पण त्याच्या आधी तुम्हाला 29 तारखेला झटून मतदान करायचंय आणि करून घ्यायचंय. नातं गोतं पिकवून काढायचंय. प्रत्येकाला सांगायचंय दादाला मतदान का. दादा आपला आहे. घराघरात मनामनात ज्यांनी राज्य केलंय, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचले आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणारा देशातला एकमेव खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, ज्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, अशा नेतृत्वाला सलाम करण्यासाठी येत्या 29 तारखेला वहिनीला आपण सर्वांनी शब्द देऊया की नारायणगाव मधला जरी भूमिपुत्रन या ठिकाणी उभा असला तरी नारायणगावकर आमच्या माता भगिनी सुद्धा मागे राहणार नाही. आणि तरुणांची फौज आमची विचारायलाच नको. आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन तुम्ही आताच ऐकलं आहे की त्यांचे विचार काय आहेत. आणि म्हणूनच आपण निर्धास्त राहा एवढं या ठिकाणी सांगते. आणि येथे 29 तारीख आणि 23 तारखेला पुढच्या महिन्यात मे मध्ये आपल्याला जल्लोष साजरा करायचा आहे. मंत्रीपद सुद्धा मिळवायचंय. या ठिकाणी लाल दिवा आणायचाय. एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.